हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी सगळं आवरलं आणि छान असा स्वयंपाक करून घेतला. त्या स्वयंपाकामध्ये केली चपाती आणि तांदूळची छान अशी तेलाची भाजी. आणि स्वयंपाक झाल्यानंतर सगळं डायनिंग टेबल वगैरे छान किचन वगैरे एकदम क्लीन करून घेतला. क्लीन केल्याशिवाय काही करमत नाही. छान असं सगळं क्लीन केलं. दुधावरती थोडंसं झाकण मांडलं आणि आज लावायचं होती झाडं. ते सगळं काम आवरून मी गेली झाडं लावायला. तर रिद्धी सिद्धीचं झाड लावायचं होतं, त्याला काही जागा नव्हती तर जागा केली आणि छान असं झाड लावलं. तर सगळं दोन्ही झाडं मी नेऊन ठेवली आणि छान असा खड्डा खोदला. तर खड्डा खोदून छान असं माती काढून त्यामध्ये मी रिद्धीचं झाड लावलं. कारण तिथं खत वगैरे होतं, मग छान असं झाड लावलं. पावसामुळे थोडीशी माती चिकट लागत होती आणि खांदायला थोडंसं वेळ लागत होता. मग छान असा खड्डा खांदला आणि त्यातली माती काढली आणि झाडाचं कडेचा कागद काढून त्यामध्ये छान असं मी रिद्धीचं झाड लावलं. चला म्हटलं भिंतीच्या कडेला झाड लावून घेते, म्हणजे कसं की त्याचा वेल छान असा भिंतीवरती चढून जाईल. ते झाड लावून थोडंसं त्याला कुंपण केलं. म्हटलं पाणी टाकायला आपल्याला पाणी त्याचं बाहेर जाणार नाही, म्हणून छान असं कडेने त्याला माती लावून घेतली आणि छान असं झाड लावून वरती बांधून देता येईल. ते झाड लावून झालं की मी दुसरं झाड लावून घेतलं. त्याच्या शेजारीच एक खड्डा खोदला. खोदता खाली खूप अशी माती कडक असं खडूक लागला. मग परत मला दुसरीकडं खड्डा खांदावा लागला. मग मी तो दुसरीकडे त्याच्या शेजारीच खड्डा खांदून घेतला. शेजारीच लगेच खड्डा लावून घेतला. पावसामुळे खूप चिकट माती लागत होती आणि खोदायला पण थोडासा त्रास होत होता. एक छोटीशी प्लेट घेतली आणि प्लेटीने मी त्याच्यातली माती काढून घेतली. पण खाली खूप असा खडक लागला आणि खडक लागल्यानंतर मला काय ते खाली जाता येईना. मग त्याच्या शेजारी छान असा मोठा खड्डा खांदून घेतला. खूप चिकट आणि वेळ लागत होता, पण काय करणार, झाडं तर लावणं गरजेचीच होती. कारण त्या प्लॅस्टिकमध्ये किती दिवस ठेवणार, म्हणून पटकन खड्डा खांदून मी झाडं लावून घेतली. सुट्टीचा दिवस म्हटलं की खूप वेळ होतो कामाला आणि आरव आणि आराध्या घरी होती, त्यामुळं कामाला खूप उशीर होत होता. मग बाकीची सगळी कामं ठेवली आणि पहिलं झाडं लावून घेतली. म्हटलं सकाळी सकाळी ऊन पडायच्या आधी झाडं लावली की छान अशी चिटकून निघतात. उन्हाची झाडं लावली की ते सुकल्यासारखं होतात लावल्यानंतर, म्हणून मी सगळं घरातलं काम आवरून छान असं पहिले झाडं लावली आणि बाकीची कामं नंतर करायची होती. तर कसा वाटला माझा वृक्षारोपणचा व्हिडिओ कमेंट करून